पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे राजगड तालुक्यामध्ये सध्या मी आहे आणि माझ्या अजून पश्चिमेकडे गेलं तर आपल्याला पानशेत धरण लागेल, वरसगाव धरण लागेल. आणि हा जो भाग आहे तो राजगड तालुक्याचा भाग आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाताच्या लागवडी सुरू झालेल्या आहेत. यावर्षी पाऊस उशिरा पडलेला होता, त्यामुळं भाताची लागवडी उशिरा होतील असा एक अंदाज होता, परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि अखेर या भागामध्ये म्हणजे पश्चिम घाटामध्ये भात लागवडीला सुरुवात झालेली. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आशिष गोळे. कुठलं गाव आहे हे? हे पानशेत आहे. पानशेत. तुम्हाला ग्रामपंचायत पानशेत येते? हा, पानशेत ग्रामपंचायत, कुरण खुर्द ग्रामपंचायत येते. पुरण खुर्द. हा, कधी लागवडी झाल्यात ह्या परिसरात साधारणतः सुरू झाल्यात? आता एक आठवडा झाला, एक 10 दिवस झाले. 10 दिवस हा, 10 दिवस झाले. पाऊस आता आषाढी नंतर जो पाऊस चालू झाला ना फुल, त्याच्यानंतर एक 4 दिवसांनी चालू झालेला आहे, 4-5 दिवसांनी. 4-5 दिवस झाले. पण ह्या वर्षी पाऊस उशिरा पडला होता, त्याचा काही परिणाम झालेला नाही का? नाही, एवढा काय परिणाम झालेला नाही त्याचा. बस एवढा थोडासाच उशीर झालाय, पण काय एवढा काय परिणाम नाही, कारण आता पाऊस चालूच आहे थोडा पुढे. आता ही जी रोपं आहेत ही रोपं उगायला पावसाला काय म्हणजे पावसाचा गॅप वगैरे पडला होता का? व्यवस्थित पाऊस भेटला रोपासाठी? नाही, थोडासा गॅप पडला होता मध्ये, नाहीतर मग व्यवस्थित झाली. त्याच्यानंतर खत वगैरे टाकून ती झाली. परत थोडासा गॅप राहिला होता. त्याच्यानंतर थोडंसं पाणी वगैरे हे करून, जे झऱ्याचं पाणी येते त्याच्यावरती झालं ते. आणि साधारणतः या भागात किती दिवस पेरण्याचा लागवडी चालते? ह्या भागात एक तर महिनाभर चालतं पूर्ण. हा, महिना 1.5 महिना चालतात. म्हणजे ऑगस्टच्या मिड पर्यंत, जुलै ऑगस्टच्या मध्यपर्यंत संपून जातात. 15 ऑगस्ट पर्यंत होते. 15 ऑगस्ट पर्यंत संपून जातात, जे राहतात ते थोडंफार. तसं बघितलं तर साधारणतः पुणे जिल्ह्याचा जो घाट भाग आहे, जो पूर्णच अगदी जुन्नर पासून आपण बघतोय खाली इकडं भोर पर्यंत, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. इंद्रायणी असेल किंवा आंबेमोहर असेल, या भाताची मोस्टली या ठिकाणी लागवड होते आणि जुलैच्या मध्यापासून साधारणतः भात लागवडीला सुरुवात होते. ह्यावेळेस ही पाऊस उशिरा जरी पडला असला तरी निश्चित वेळेमध्ये किंवा योग्य वेळेमध्ये लागवडी सुरू झाल्यात असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण की जुलै महिन्यात जो काय पाऊस सुरू झाला होता सुरुवातीला, तो चांगला पडला. रोपांसाठी काही मध्ये थोडा गॅप पडला होता, परंतु एवढा मोठा काही परिणाम झालेला दिसत नाही आणि व्यवस्थित या ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झालेली आहे असं इथले शेतकरी सांगतात. आता हे जर बघितलं तुम्ही, हे जे रोपं जर बघितली तर रोपाची वाढ बऱ्यापैकी झालेली आपल्याला दिसते. साधारणतः 1 फुटापर्यंतची रोपं आहेत आणि हीच रोपं लागवडीसाठी वापरली जातात साधारणतः. आणि ह्या जर रोपाची जर हाईट बघितली तर अगदी चांगले रोपं झालेले आहेत. काकू या थोडं पुढे या. काय नाव तुमचं? वंदना गोळे. वंदना गोळे. याच गावातले रहिवासी? हो, माझं माहेर आहे कुरण. पुरण. तुमचं गाव? माझं गाव पोलादपूर तालुक्यात, तुर्बे. बर. कोकणात? कोकणात. बर बर बर. कोकणातली मी. कधी साधारणतः ही जी रोपं तुम्ही बघताय ही चांगली रोपं तयार झाली. हो, पण चांगली. यावेळेस काय पाऊस लेट पडला होता, त्याचा काय परिणाम झाला? नाही, काय नाही झालं. व्यवस्थित आलं? व्यवस्थित आलं आणि लवकर आलं, विशेष म्हणजे. बर बर बर. पाऊस कमी पडल्याचा फायदा झाला असं म्हणतात? फायदा झाला. उशिरा पडल्याचा फायदा झाला. उशिरा हा, पडला. पाऊस कमी नाही पडला, पाऊस बरोबर पडला, पण थोडा उशिरा पडला. पाऊस पडल्यावरती हे रोपं टाकले होती का पाऊस पडायच्या आधी? पाऊस पडायच्या आधी टाकली. 1 दिवस पाऊस पडून दिला आणि मग ही रोपं टाकली बर आणि मग पाऊस आला. बर बर. कारण पावसाच्या आधी टाकल्यावरती पाखरं ठेवत नाहीत, अख्खं ते दाणे खाऊन टाकतात शेतातले. रोपांसाठी व्यवस्थित पाऊस झाला? हो, झाला झाला. म्हणजे काय गॅप पडला होता? नाही नाही, नाही. कंटिन्यू पाऊस सुरू आहे म्हणजे? 8 दिवस कंटिन्यू पाऊस पडला, मध्ये 4 दिवस परत पडला नाही, मग परत पाऊस पडला, मग त्यानंतर लगेच लावण्या चालू झाल्या. बर बर बर. तुम्ही इकडे तुमच्या रिलेटिव्ह पाहुण्यांच्या शेतामध्ये आला? भावाच्या शेतामध्ये. तुमच्याकडे काय कोकणात परिस्थिती आहे? आमच्याकडे भरपूर पाऊस आहे. पाऊस भरपूर आहे. हा, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. जास्त पाऊस आहे आमच्याकडे. लागवडी झाल्यात भात? हो, झाल्यात आमच्याकडे लागवडी. आमच्याकडे झाल्या? लवकर होतात. पूर्ण झालं? हो, आमच्याकडे लवकर होतात. बरोबर. दादा ये, तुझं नाव काय? जय ठाकर. बर. काय साधारणतः किती दिवस अजून लागवडी चालते? एक 10 दिवस. 10 दिवस अजून 10 दिवस. उरकतील सगळ्यांच्या भागात. बर बर. आणि काय पाऊस व्यवस्थित आहे, कमी आहे, काय आहे दर? मापात आहे. जर हाय जास्त, पण पाऊस जास्त आहे? हो, आज बरं आहे. नाही नाही, आज नाही, म्हणजे एकंदरीत मागच्या 1 महिन्याचा विचार केला तर? लावणीसाठी चांगला आहे, पण तसा पाऊस जास्तच आहे सरासरीनुसार. बरं. कारण धरणाची टक्केवारी बघितली तर आता पानशेत धरण 80% भरलेलं आहे, वरसगाव धरण 70% भरलेलं आहे.
15 ऑगस्टच्या आधी दोन्ही धरणं पूर्ण भरतील. पाऊस त्या लेवल लागवडीला उशीर काय झालेला नाही का? नाही व्यवस्थित? मापातच. हा, बरं, बरं. एक 15-20 दिवस इकडे तिकडं दरवर्षीप्रमाणे आहे. अजून 10-15 दिवसात सगळं. हा, 2024 ला ह्याच जुलै महिन्यातच लागवड झाली होती. त्यानंतर 2025 ला झाली होती जून मध्ये. ह्या वर्षी कधी कधी याच्या अगोदर पण होत. होते पावसानुसार. बेसिकली तसं जर आपण बघितलं तर साधारणतः राजगड तालुका हा पुणे जिल्ह्यातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा तालुका मानला जातो. मागच्या वर्षीचा विचार केला तर तामिनी या भागामध्ये आपल्याला खूप जास्त पाऊस पडलेला बघायला मिळाला मुळशी तालुक्यामध्ये. परंतु अनेक जण असंही म्हणतात की राजगड तालुका हा महाराष्ट्राचा चेहरापुंजी आहे, म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो. आणि त्याच पट्ट्यामध्ये मी आहे. हा सगळा सह्याद्रीचा घाट भाग आपल्याला दिसतोय आणि पूर्ण खूप जास्त पावसाचा पट्टा म्हणता येईल. कंटिन्यू पाऊस सुरू असतो. पाऊस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 3% कमी, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण झरे वाहत आहेत. पाणी मुबलक प्रमाणात आहे या भागामध्ये. आणि भात लागवडीसाठी योग्य वेळ आहे. भात लागवडी योग्य वेळेत होत आहेत. आणि जो पाऊस आहे त्याची सरासरी या भागात तरी कमी नाहीये. पुढच्या 10 दिवसामध्ये साधारणतः 10-15 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त ऑगस्टच्या मध्यापर्यंत या पूर्ण भात लागवडी आवरतील असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.